नमस्कार मित्रांनो, मी इम्रान शेख. राज्य लोकतंत्रमध्ये आपले सर्वांचे स्वागत. भोसरी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वनाथ चव्हाण व पोलीस निरीक्षक भरत शिंदे यांनी भोसरी पोलीस स्टेशन हद्दीत वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक बालाजी जोनपल्ले व अंमलदार यांना मार्गदर्शन करून त्यांना सूचना दिल्या होत्या. या सूचनांचा अन्वय तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी मोटरसायकल चोरीचे गुन्हे घडलेल्या ठिकाणी जाऊन भेट देऊन परिसरातील सीसीटीव्ही फुटेज बारकाईने तपास केले असता सातत्याने विविध ठिकाणी सीसीटीव्ही फुटेज तपासत सदर ठिकाणी सापळे लावून मोटरसायकल चोरी करणाऱ्या चोरट्यांबाबत माहिती प्राप्त केली. दिनांक 25 सप्टेंबर रोजी भोसरी परिसरात वाहन चोरीच्या अनुषंगाने वेगवेगळे टीम तयार करून पेट्रोलिंग करून संशयित वाहने चेक करत असताना पोलीस शिपाई गोराळे व नरवडे यांना एक इसम संशयितरित्या मोटरसायकलवर जात असताना दिसल्याने त्यांनी त्याला ताब्यात घेऊन मोटरसायकल बाबत विचारपूस केली असता तो उडवाउडवीचे उत्तरे देऊ लागला. त्यांनी सदर ठिकाणी पोलीस उपनिरीक्षक बालाजी जोनपल्ले व तपास पथकातील स्टाफ यांना बोलून घेतला. त्यावेळी तो वाहन चालक तेथून पळून जाऊ लागला. पोलिसांनी त्याला शिताफीने ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याचं नाव स्वप्नील भागवत आहिरे असल्याचे कळून आले. स्वप्नील हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याने त्याच्याकडे कौशल्यपूर्ण तपास केला असता त्याने व त्याचा साथीदार पाहिजे आरोपी बबन हरिभाऊ वाघमारे याच्या सोबत मिळून भोसरी, दिघी, चिखली, इंद्रायणीनगर या परिसरातून चोरी केलेल्या 15 मोटरसायकल त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आल्या आहे व तपास कामी त्या पोलिसांनी जप्त केले आहे. या आरोपींकडून भोसरी पोलिसांनी 3,20,000 रुपये किमतीच्या 15 मोटरसायकल हस्तगत केले आहेत. त्याचप्रमाणे स्वप्नील हा अट्टर मोटरसायकल चोरटा असून त्याच्या विरोधात 10 गुन्हे उघडकीस आणले आहे. यासारखे बातम्या पाहण्यासाठी व अपडेट राहण्यासाठी सबस्क्राईब करा राज्य लोकतंत्र. धन्यवाद.